तर माझ्या जन्मापासूनच माझं आणि प्रवासाचं एकदम घट्ट नातं आहे. तर त्याच्यानंतर मी वर्ल्ड मॅप काढून शोधलं की मंगोलिया कुठे आहे. म्हणजे मी आजपर्यंत बिना कार्यक्रमाची कुठल्याच ठिकाणी गेले नव्हते. ट्रॅव्हलिंगचं फ्रीडम असणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. माझा ज्या दिवशी परफॉर्मन्स होता त्या दिवशी त्यांनी नो कार डे डिक्लेअर केला तिथे त्या कंट्रीमध्ये. आणि मी जर्मनमध्ये पसायदान तिथे सादर केलं. म्युझिक इज माय ओनली कंपॅनियन वेन आय एम ट्रॅव्हलिंग. त्याच सिम्पल एज आपण जिथे जातो तिथलं लोकल फूड ट्राय करतो. करेक्ट. मग लोकल म्युझिक का नाही. व्हेरी गुड आयडिया. पण खरं तर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रही इतका बघण्यासारखा आहे ना. कोकण आणि निसर्ग हा म्हणजे अविभाज्य भाग आहे माझ्या आयुष्याचा. मी फूडी आहे पण मी महाराष्ट्रीयन फूडी आहे असं मी म्हणेन. सावजी ठीक आहे पण मला व्हेज मध्ये द्याल का प्लीज. तर ते हसले होते की सावजी तुम्ही व्हेजिटेरियन खाणार आहात. एका पॉइंटला मला स्ट्राईक झालं की मी पासपोर्ट चेक इन केला आहे. आम्ही दोघी उतरलो, वॉशरूमला जाऊन आलो, बाहेर आलो तर आमची बस नव्हती. म्हणजे तुम्ही मला बाहेरच्या देशात नेऊ शकता पण माझ्यातलं भारतीयत्व नाही काढू शकत. आपली संस्कृती आपल्या देशाबाहेर जास्ती जपली जाते का काय असं मला वाटतं. खरं तर आयुष्यात ट्रॅव्हल मिस नका करू कधीच.